श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासात पैसा सर्व काही नसते. एका कंजूस माणसानं आयुष्यभर 5 करोड रुपये जमा केले आणि आता पुढील आयुष्य हे काम न करता जगण्याचं स्वप्न तो पाहायला लागला. आणि तेवढ्यात यमराजानं त्याचा दरवाजा ठोठावला. त्या माणसानं यमदेवाकडं 1 वर्ष वेळ मागितला, पण यमराजानं त्याचं काही ऐकलंच नाही. शेवटी त्या माणसानं अर्धी संपत्ती यमदेवाला देऊ केली आणि फक्त 3 दिवसाचं जीवन द्या असं सांगितलं. तर यमराजानं त्याचं काही ऐकलं नाही. मग त्यानं खूप विनवण्या केल्या, प्रार्थना केल्या आणि 1 दिवसाचं जीवन द्या, मी माझ्या आयुष्यभराची कमाई देतो असं सांगितलं. तरीही यमराजानं त्याला नकारच दिला आणि मग त्यानं एक संदेश लिहिण्याची परवानगी मागितली आणि मग मला न्या असं सांगितलं. मग त्याने एका कागदावर लिहिलं, जो कोणी माझा संदेश ऐकतोय त्याला मी फक्त इतकं सांगतो की जीवनभर फक्त संपत्ती गोळा करण्याच्या भानगडीत कधीच पडू नका. आहे तो क्षण हा स्वतःसाठी जगून घ्या. माझे 5 करोड रुपये हे माझ्यासाठी 1 तासाचा वेळ विकत घेऊ शकले नाही. त्यामुळे कमावलेला किती पैसा हा आयुष्याच्या सरते शेवटी काहीच कामाचा नसतोय. इतकंच लक्षात घ्या. श्रोते हो, नक्की विचार करूया. चला, आज आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जोपर्यंत आपण त्याचा फायदा घेत राहतो तोपर्यंत आपण त्याच्यासाठी चांगले असतो. तुमच्या वाईट सवयी तुम्हाला संपवण्याआधीच संपवा. तक्रारींमुळं घर चालत नसतं. वय कितीही असो, कमाई करावीच लागते. धीर धरा, जे तुमचं आहे तेच तुम्हाला मिळेल. कष्टाच्या वयात जर तुम्ही विश्रांती घेतली तर विश्रांतीच्या वयात तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. त्या माणसाचा आपल्याला उपयोग होऊ शकतो आणि म्हणून अर्धी नाती लोक याच कारणासाठी जपत राहतात. जसे दिसतात तसे जगामध्ये फार कमी लोक असतात. माणसाला जोपर्यंत त्याच्याच लोकांचा फटका बसत नाही तोपर्यंत तो शुद्धीवर येत नाही. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीची उत्तरं ही द्यायला बसलात तर तुम्ही कधीच अद्भुत बनू शकणार नाहीत. कदाचित तुम्हाला आवडलेलं मिळणार नाही, पण तुम्हाला मिळालेलं हे आवडायला लागलं की आयुष्यात आनंद निर्माण होतो. आनंदासाठी काम केलं तर आनंद मिळणार नाही. आनंदानं काम केलं तर आनंद नक्कीच मिळेल. जो बाहेरून ऐकतो तो विखुरला जातो. जो आंतरिक ऐकतो तो सुधारतो. जर कोणी तुमचं वाईट केलं असेल तर त्याला सोडून पुढे जा. त्याचं कर्म त्याला शिक्षा देईल. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात परिस्थिती बिघडते तेव्हा काही लोक खूप तुटतात आणि काही लोक विक्रम मोडतात. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, चळवळ आणि विकास ही जिवंत माणसाची लक्षणं आहेत. काळ्या कोळशाचे चमकत्या हिऱ्यात रूपांतर करण्याची ताकद ही वेळेत असते. वयाचं कोणतंही वळण आलं तरी जीवन जगण्यात ही नशा असली पाहिजे. ज्यांना स्वतःच्या किमतीची कल्पना नसते त्यांना हे जग स्वस्तात लुटतं.
मतलबी मैत्री आणि जबरदस्ती प्रेम हे फार काळ टिकत नाही. खूप वाईट प्रसंगातून गेल्यावर चांगलं आयुष्य येतं. जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेल्यांना राग आणि दुःखी व्हायलाही वेळ नसतो. जेव्हा एखाद्याचा दुटप्पी चेहरा समोर येतो तेव्हा आपल्याला स्वतःचा जास्त राग येतो की आपण अशा व्यक्तीवर किती आंधळे विश्वास ठेवत होतो. चांगुलपणा कधीच कोणाला दिसत नाही, पण छोटीशी चूक झाली तर जगाला टोमणे मारायला आणि ज्ञान द्यायला मिळतं. ज्या व्यक्तीला आपण असूनही दुसऱ्या व्यक्तीशी बोलण्याची गरज असते तर ती व्यक्ती आयुष्यात कधीच एका व्यक्तीची असू शकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीपासून दूर राहणं बरं असतं. जे तुमच्या पाठीमागं बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावले पुढे आहात. लोकांना घाबरवून स्टेटस बनवता येतो. आदर मिळवण्यासाठी प्रेम वाटावं लागतं. माणूस तेव्हा यशस्वी होतो जेव्हा तो जगाला नाही तर स्वतःला बदलायला लागतो. समाधान असेल तरच पैसा सुख देतो, नाहीतर कितीही पैसा कमावला तरी तो कमीच पडतो. चूक करूनही लोक स्वतःला छान दाखवतात आणि आपण बरोबर करूनही गप्प बसतो. चुका या एकांतात सांगाव्यात आणि कौतुक हे 4 चौघात करावं. नातं जास्त टिकतं. आहे त्या परिस्थितीमध्ये साथ देणारे पाहिजेत, नाहीतर पैसा पाहून राजाची राणी सुद्धा जवळ येते. काही नात्यांना कंटाळा आला की लोक आपोआप दूर जाण्याचा बहाणा शोधतात. ज्यांचं कर्म चांगलं तो कधीही संपत नाही. दुसऱ्यांना त्रास देऊन रुबाबात जगणाऱ्याने एक ध्यानात ठेवायचं, तुम्हाला येणारं मरण हे रुबाबात नाही येणार. कारण कर्म प्रत्येकाचा हिशोब चुकता करून मरण दाखवतं. धोका आणि दुःख जसं जसं प्रवास करत पुढे जाऊ तसं तसं विरळ होत जातं. प्रेमात गुलाबाचं फूल द्यावं असा काही नियम नाही. प्रेमानं कोणतंही फूल देता आलं पाहिजे आणि तितक्या प्रेमानं ते स्वीकारता आलं पाहिजे. पैशापुढं माणसाची खुशी ही खूप अनमोल असते. हे कलियुग आहे. इथं प्रेम फक्त नावाला असतं. सगळे शरीराचे भुकेले आहेत.